लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. वर्षभर सोनं खरेदी करू नका. इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन. परकीय चलन वाढवण्याचं ध्येय. शिवाय पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचा सल्ला. वर्क फ्रॉम होम करा. शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा. इंधन बचतीवरती भर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंचं मोदींना टीकात्मक पत्र. संसदेचं विशेष अधिवेशन घेऊनही ही परिस्थिती का आली याचं उत्तर द्या. मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं पण ऐका. राज ठाकरेंचा हल्लाबोल. निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करताना कोट्यवधी लिटर्स पेट्रोल डिझेल वाया गेलं, तेव्हा का नाही सुचलं? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा मोदींना सवाल. तर अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं, तेव्हा का नाही सुचलं? राज ठाकरेंकडनं निशाणा. मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखायला लागलं. मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीचे प्रयत्न करावेत. राज ठाकरेंच्या ट्विटनंतर भाजपच्या नवनाथ बन यांची टीका. देशाच्या अर्थव्यवस्थेवरती दूरगामी परिणाम होण्याची शक्यता. सामान्य नागरिक, उद्योग, व्यवसाय क्षेत्रात अस्वस्थतेचं वातावरण. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पोस्ट. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय चार्टर्ड विमान वापरता येणार नाही. तातडीचं काम असल्यास चार्टर्ड विमान वापरता येतं. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याची बावनकुळेंची माहिती. देश चालवण्यात मोदी अपयशी ठरले. त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण. जनतेला सल्ले देण्यापेक्षा मोदींनी सत्तेपासून दूर राहावं. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची टीका. स्वदेशीचा नारा महात्मा गांधीजींनी दिला होता, त्यावरती टीका करणार का? नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सकारात्मक घ्या. मोदींच्या आवाहनानंतर विरोधकांकडून टीका सुरू झाल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आधी स्वतः उधळपट्टी केली आणि आता काटकसर करा असं सांगतायत. निवडणुकांमध्ये खर्चाचा धुमाकूळ केला. आधी स्वतःपासून बचतीची सुरुवात करावी. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल. आयपीएलवर तात्काळ निर्बंध जाहीर करा. पंतप्रधानांच्या आवाहनावरती काँग्रेसचे नेते सचिन सावंतांची मागणी. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी गाड्यांचा त्याग करावा. मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विदेश प्रवासावरती बंदी घाला. सचिन सावंत यांची प्रतिक्रिया. मोदींच्या आवाहनानंतरही अमित साटमांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यात 25 गाड्यांचा ताफा. स्वतःसाठीच्या 2 गाड्यांचा आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारीही ताफ्यात. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर. फडणवीसांच्या सूचनेनुसार मंत्री नितेश राणेंकडून मत्स्यविकास आणि बंदर विभागाला महत्त्वाचे निर्देश. विभागाच्या सर्व बैठका आता ऑनलाईन घेण्याचा निर्णय. दिल्लीत पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची बैठक. कच्च्या तेलाच्या किमती आणि पेट्रोल, डिझेल, एलपीजी पुरवठ्याच्या बैठकीत आढावा. बैठकीला मंत्री जेपी नड्डा यांच्यासह अनेक मंत्री सहभागी. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. मोदी प्रत्येक वेळी लोकांवरती जबाबदारी ढकलून देतात. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्याइतपत देशाची स्थिती गंभीर. देश चालवण्यात तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर राहुल गांधींची सडकून टीका. रुपया ऐतिहासिक नीचांकावर. ही अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा. सरकार कधी जागं होणार? अंजली दमानिया यांचा ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मांकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ. गुवाहाटीच्या खानापारामध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित. पंतप्रधान मोदी 15 मे पासून युरोप दौऱ्यावर. युरोपातील 4 देशांचा मोदी दौरा करणार. 15 मे ते 20 मे दरम्यान नेदरलँड, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार. वर्षभर सोनं खरेदी करू नका. या पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोनं विक्रेत्यांच्या चिंतेत वाढ. सोनं खरेदी बंद झाल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. सोलापूरमधील सोनं विक्रेत्यांची प्रतिक्रिया. सोनं खरेदी बंद केल्यास कामगार बेरोजगार होतील. देशभक्ती दाखवायला हवी, पण व्यवसाय पूर्णपणे बंद होऊ नयेत. ज्वेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा. पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावाव्या लागत असल्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त. घराजवळ मेट्रो नाही तर कसं जाणार? नागरिकांचा सवाल. मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा. नागोठणे ते खेड दरम्यान अनेक पंपावरती इंधन नसल्याचे फलक. इंधन उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांचा मनस्ताप. मुंबईत मंत्रालयाशेजारील चार्जिंग स्टेशनवर वाहनांच्या रांगा. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा. पंतप्रधान मोदींचं आवाहन.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतनं प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं. सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत पार्थ पवार आणि जय पवारांवरती मोठी जबाबदारी. पार्थ पवार आणि जय पवारांवर जनरल सेक्रेटरी आणि नॅशनल सेक्रेटरी पदाची जबाबदारी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण. एवढ्या सिनियर माणसाला तुम्ही घेतलं कसं नाही, मी आज विचारतो. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यादीवरती मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यादीत प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं. मराठी नामफलकाच्या आढाव्यासाठी उद्या मुंबईत विशेष बैठक. सेलिब्रिटींच्या हॉटेल रेस्टॉरंटच्या पाट्या मराठीत का नाहीत? मुंबई महापालिकेच्या विधी समितीमध्ये प्रशासनाला विचारणा. पश्चिम उपनगरात अनेक दुकानांवरती नामफलक मराठीत नसल्याचं समोर. मुंबईत मराठी पाट्या लावण्यासाठी महापालिकेकडनं दुकानदारांना 1 महिन्याचा अल्टिमेटम. मराठीत पाट्या न केल्यास दुकान बंद करण्यात येणार. उद्यापासून दुकानांची झाडाझडती सुरू. शिवसेनेच्या मागणीला यश. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही ईडीनं समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती. 2 दिवसांपूर्वी एसआयटीकडनं 5.5 तास चाकणकर यांची चौकशी झाल्यानंतर आता ईडीची एंट्री. चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स फार उशिरा आलं. चाकणकरांना ईडीचं समन्स आधीच यायला हवं होतं. एकनाथ खडसेंचा रुपाली चाकणकरांवर निशाणा. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल आत्ताच होणार नाहीत. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी फेरबदलाविषयीच्या चर्चा चुकीच्या. राज्यात सर्व खाती मंत्रालय आहेत त्या स्थितीत राहणार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढच्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे 17 आमदार निवडून जाणार. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार. दिवा येथील शिंदेंच्या शिवसेनेच्या 9 नगरसेवकांवरती अपात्रतेची टांगती तलवार. शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरणी कोर्टामध्ये याचिका. अॅडव्होकेट रोहिदास मुंडेंची माहिती. अंबरनाथमध्ये शिवसेनेकडनं भाजपला युतीची ऑफर. झाल्या गेल्या गोष्टी सोडून एकत्र येण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव. विकासासाठी जुने वाद विसरण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचं आवाहन. आंबा बागायतदारांच्या 15 मे रोजीच्या मुंबईतल्या मोर्चाच्या नियोजनासाठी शिवसेना भवनात संध्याकाळी बैठक. उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार. कोकण आणि मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. मुंबई महानगरपालिकेत सर्व नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याची भाजपची मागणी. मंत्रालयाप्रमाणे बायोमेट्रिक प्रवेशाबाबत भाजप नगरसेवकांचं महापौर रितू तावडेंना पत्र. पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक आयुक्त राज्याचे मुख्य सचिव बनले. मनोज कुमार अग्रवाल यांची बंगालच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती. शुभेंदू अधिकारी यांच्या नियुक्तीमुळे राजकारण तापण्याची चिन्ह. पश्चिम बंगालच्या निवडणूक आयोगाच्या सीईओ यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं. रोहित पवारांची मनोज कुमार अग्रवाल यांच्यावर टीका. बंगालमध्ये एसआयआरच्या माध्यमातून 91 लाख मतदार वगळून त्यांनी संविधानाची हत्या केली होती. रोहित पवारांची प्रतिक्रिया. पेपरफुटी प्रकरणानंतर नीट 2026 परीक्षा एनटीएकडनं रद्द. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडनं तपास सुरू. पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करण्याचा एनटीएचा निर्णय. 281 प्रश्न असलेल्या सराव परीक्षेतील 131 प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे. 2024 प्रमाणे यंदाही परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झाला. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर रोहित पवारांचे ट्विट. नीट परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार. विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रावरतीच परीक्षा होणार. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही. सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची माहिती. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीत नीटचे विद्यार्थी आक्रमक. पेपरफुटीमध्ये नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन. पश्चिम बंगालचे माजी मंत्री सुजित बोस यांना ईडीकडनं अटक. मनपा भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई. 2014 ते 2018 साली 150 लोकांची बेकायदेशीर भरती केल्याचा आरोप. सुमारे 10 तासांच्या चौकशीनंतर सुजित बोस यांना अटक. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा मोठा निर्णय. सरकारी मालकीची 717 मद्यविक्री केंद्र 2 आठवड्यात बंद करण्याचे आदेश. प्रार्थनास्थळं, शैक्षणिक संस्था आणि बस स्थानकांच्या आवारातील मद्यविक्री केंद्र बंद करणार. परभणीत ठाकरेंच्या सेनेकडनं नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर. संजय जाधवांच्या निकटवर्तीयांना डावलून इतरांना महत्वाची जबाबदारी. खासदार संजय जाधव पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा.
रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्प रद्द होत नाही तोवर आंदोलन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांचं वक्तव्य. पर्यावरण विघातक प्रकल्प कोकणात नको, विनायक राऊतांची मागणी. नाणार आणि सागवे गावातील बॉक्साईट उत्खननाची जनसुनावणी तुर्तास रद्द. स्थानिक लोकांनी बॉक्साईट उत्खननाला विरोध केला होता. ग्रामस्थांची भूमिका तीच माझी भूमिका. उदय सामंत यांचं वक्तव्य. मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावरती मनपानं धडक कारवाई करावी. आरोपीला लपवणं हा भयंकर गुन्हा. संजय शिरसाटांची टीका. छत्रपती संभाजीनगर महापालिका आज मतीन पटेलला पुन्हा एक नोटीस देणार. मतीन पटेलचं ऑफिस, घर आणि निदा खानला लपवलेल्या घरावर नोटीस लावणार. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास घरावरती कारवाई करण्यात येणार. अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. खरातच्या मालमत्तेसंदर्भात ईडीकडनं कागदपत्र ताब्यात घेण्यात आली. कोर्टानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती. खरातचं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावर याचा ईडी तपास करणार. सिंधुदुर्गातील अवकाळी नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून आढावा. नुकसानग्रस्तांना तातडीनं आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश. जिल्ह्यातील वीज आणि पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा, नितेश राणेंचे आदेश. नसरापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट. पुणे ग्रामीण पोलिसांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाला. आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती. पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांची साक्ष नोंदवली. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.